आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हे मायावी राक्षस, हे अलंबुश, मी तुझा मित्र युवराज दुर्योधन तुला आवाहन करतोय की प्रकट हो। अलंबुश प्रकट हो, प्रकट हो। प्रणाम युवराज। प्रणाम मित्रा, स्वागत आहे, सुस्वागतम। वा अलंबुस वा। आता माझा मित्र अलंबुश लावेल पांडवांवर अंकुश। अलंबुश पांडवांवर अंकुश ठेवणार? हा त्यांचा भ्रम आहे युधिष्ठिर दादा। जे धर्माच्या मार्गावर आहेत आणि धर्मासाठी लढतायत त्यांच्यावर तर मृत्यू देखील अंकुश ठेवू शकत नाही, कारण ते स्वतःचे प्राण तळ हातावर घेऊनच युद्ध करत असतात। परंतु वासुदेव, जर आपण मायावी युद्ध करत नाही आहोत तर ते लोक का करतायत? हा तर दुष्टपणा आहे। आणि हा दुष्टपणाच अधर्मींचा सर्वात मोठा शत्रू आहे। हा तर मोठा शुभ संकेत आहे की कौरव आता रणांगणावर मायावी युद्ध करणार आहेत। अशा प्रकारे ते सरळ सरळ स्वीकारता आहेत की पांडवांपेक्षा दुप्पट शक्ती असून सुद्धा ते आपल्या विरुद्ध युद्ध हरत चाललेत। हरणार का नाहीत केशव? अर्जुनाच्या बाणांनी आणि माझ्या गदेने त्यांची धूळधाण उडवली आहे, आणि उद्या मी त्या मायावी अलंबुशला देखील त्याची जागा दाखवतो की नाही ते बघा। राक्षस असला म्हणून काय, भीमाच्या गदेपुढे त्याची सर्व मायावी शक्ती फोल ठरणार आहे। नाही भीमदादा, नाही, तुम्हाला कष्ट घेण्याची काही एक आवश्यकता नाहीये। तुम्ही तुमचं बाहुबळ बाकीच्या कौरवांसाठी राखून ठेवा।
मग त्या मायावी राक्षसाचा सामना कोण करणार? तुमचा पुत्र भीमदादा घटोत्कच. वाह वासुदेव वाह, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भात्यातून काय निवडून बाण काढलास. निसंदेह घटोत्कच महाबलशाली आहे, अगदी माझ्या प्रिय अनुज भीमासारखा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे युधिष्ठिर दादा, की तो राक्षस कुळातला असल्या कारणाने मायावी देखील आहे. म्हणूनच युधिष्ठिर दादा, मला पूर्ण खात्री आहे की उद्याच्या युद्धात घटोत्कच शत्रू सैन्यामध्ये हाहाकार उडवणार आहे. उद्याच्या युद्धामध्ये आपला प्रमुख योद्धा घटोत्कच असेल. आक्रमण! आचार्य, गुरु तर त्याच्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवतो, परंतु तुम्ही स्वतःच धर्माच्या मार्गावरून पथभ्रष्ट झालात आणि त्या धर्मी दुर्योधनाची साथ देतात. हे तर माझं दुर्भाग्य आहे की मला तुम्हीच शिकवलेल्या शस्त्रविद्येचा प्रयोग तुमच्यावरच करावा लागतोय. महाराज, द्रोणाचार्यांनी भीमाला बेशुद्ध केलंय. संजय, भीमावर मिळवलेल्या या विजयामुळे आपलं सैन्य हर्षोल्लासित झालं असेल. होय महाराज, कौरव सेना या विजयामुळे आनंदाने घोषणा देते आहे, शंखनाद करते आहे. आता तर द्रोणाचार्य आणि अन्य कौरव वीरांनी पांडव सेनेची धूळधाण उडवण्यास सुरुवात केली असणार. होय महाराज, आचार्य द्रोण पांडव सैन्यावर तुटून पडलेत. परंतु काय संजय? परंतु पिता भीमसेनांना बेशुद्ध पडलेलं पाहून भीमाचा हिडिंबा पुत्र राक्षसराज घटोत्कच क्रोधित झालेला आहे. द्रोणाचार्य,
तुम्ही माझे पिता भीमसेनांना बेशुद्ध केलंय. मी घटोत्कच तुम्हाला युद्धाकरता आव्हान देतोय. द्रोणाचार्य सावधान. सावध होण्याची मला आवश्यकता नाही घटोत्कच, तुला आहे. हे वीर राक्षस अलंबुश, प्रकट हो आता. प्रकट हो तत्काळ. तत्काळ प्रकट हो. प्रणाम युवराज. हे अलंबुश, हा भीमपुत्र घटोत्कच त्याच्या महाशक्तीने माझ्या सैन्याला त्रस्त करतो आहे. तू जा त्याच्याशी युद्ध कर. घटोत्कच माझा जुना शत्रू आहे. आज्ञा द्यावी युवराज की मी त्याची जीवनलीला समाप्त करावी. विजयी भव. जा अलंबुश, जा. जशी आज्ञा. अलंबुश. हो, मी तुझा मृत्यू आहे. मूर्खा, मृत्यूदात्यालाच मृत्यूची भीती घालतोयस. तुझ्या मृत्यूला घाबर. आधी तुला यमसदनी पोहोचवतो, मग बाकी कौरव सेनेला. हो, माझी पण हेच करायची इच्छा आहे. प्रथमतः तुझा नाश, त्यानंतर पांडव सेनेचा सर्वनाश.
2 अजस्र आणि महाकाय राक्षसांचं कुरुक्षेत्रावर घनघोर युद्ध सुरू झालं. वेगवेगळ्या अस्त्र शस्त्रांचा आणि मायावी शक्तींचा मुक्त हस्ताने वापर करत घटोत्कच आणि अलंबुश एकमेकांवर तुटून पडले होते. कुणीही माघार घ्यायच्या मनस्थितीत दिसत नव्हता. सरते शेवटी घटोत्कोचाने अलंबुशला पळता भुई थोडी करून सोडलं. घटोत्कोचाचा या युद्धात विजय झाला. भाच्या मामाश्री, हा भीम वारंवार गर्जना करून आव्हान देतोय आणि माझ्या धमन्यांतून रक्त उकळायला लागलंय. मी या क्षणीच भीमाच्या आव्हानाचं उत्तर द्यायला जातोय. नाही भाच्या, नाही. तू युवराज आहेस. तुला या भीमाशी युद्ध करण्याची काय आवश्यकता आहे? तुझे भाऊ युद्ध करतील. भीमा आधी अर्जुनाशी युद्ध करून त्याला रोखणं आवश्यक आहे. कारण कृष्णाने चक्र उचलल्यामुळे अर्जुनाने आपल्या सैन्यात हाहाकार माजवून ठेवला आहे. आम्ही अर्जुनाचा बंदोबस्त करू. नाही, अर्जुनला राजा भागदत्त रोखतील आणि या भीमाशी तू युद्ध करशील. तुम्ही बरोबर बोलताय मामाश्री, बरोबर आहे. सुनाभ, कोंडोधर, आज्ञा द्यावी भ्राताश्री. जा आणि भीमाशी युद्ध करा आणि त्याला यमसदनी धाडून द्या. जा. जशी आज्ञा भ्राताश्री. जशी आज्ञा भ्राताश्री. चला 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 चला. हे भीम, उन्मत्त हत्तीसारखा चित्कारू नकोस. युद्ध कर आमच्या बरोबर. युद्ध. आमच्याशी युद्ध कर भीम. आज आमचे बाण तुला अंगाई ऐकवतील आणि आम्ही तुला मृत्यूची गाढ निद्रा देऊ करू. हो, बढाया छान मारता तुम्ही. इतक्या दिवसांपासून कोणत्या बिळात लपून बसला होतात? मी तर तुम्हाला केव्हापासून शोधतोय माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी.
आठवतंय ना, महाराज धृतराष्ट्रांच्या 100 पुत्रांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे मी. हे भीम, बढाया तर तू मारतो आहेस आणि हा आरोप आमच्यावर लावतो आहेस. हा, माहित नाही कोणी तुम्हा उंदरांना योद्धे असण्याचा खोट्या भ्रमात टाकलंय, जे एकत्र मिळून युद्ध करायला आला आहात. भीमाच्या गर्वाचं पहिलं कवच माझ्या पुत्रांनी भेदून टाकलं आहे. आणि शेवटचं कवच देखील जेव्हा माझे पुत्र भेदून टाकतील, तेव्हा भीम नावाला देखील शिल्लक राहायचा नाही. संजय, जर माझ्या या 7ही पुत्रांनी भीमाचा वध केला, तर माझा प्रिय पुत्र दुर्योधन पांडवांवर सहजच विजय मिळवेल. लवकर सांग संजय, माझ्या पुत्रांनी भीमावर कशा प्रकारे आक्रमण केलं आहे? मामाश्री, असं वाटत आहे भीमाचा अंत आता जवळ आला आहे. नाही, माझा पुत्र सुनाभचा वध झाला आहे. होय महाराज. कुंडोदरही मृत्यू पावला. होय महाराज. भीमाने राजकुमार कुंडोदरांचा देखील वध केला. भीम, मी तुला मारून टाकेन. हे
अरे भीम, तू माझ्या भावांचा वध केलास. मी याचा बदला घेणार आहे. मी तुला जिवंत नाही राहू द्यायचो. गर्विष्ठ पित्याच्या गर्विष्ठ मुला, आतापर्यंत तुला तुझ्या भावांना आणि तुझ्या पित्याला माहिती झालंच असेल की द्यूत आणि युद्धात किती फरक आहे ते. आदित्य केतू, आता तू बोलाव तुझ्या मामाश्रींना, तुझ्या भ्राताश्रींना. बघतोस तुला कोण वाचवतं ते. भीम आणि दुर्योधनाच्या कनिष्ठ कौरव भावांचं तलवार युद्ध रणांगणावर सुरू झालं. भीमाने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे कौरव भावंडांपैकी सुनाभ, कुंडोदर, आदित्य केतू, बभाशी इत्यादींना ठार केलं होतं. भीम जसा गदा युद्धात प्रवीण होता तसाच तो तलवार बाजीत देखील निपुण होता. भीमाच्या शक्तीपुढे आणि त्याच्या प्राणांतिक वारांपुढे कौरव भावंडांचं काही एक चाललं नाही. ते देखील भीमाच्या हातून निर्घृणपणे मारले गेले. हा भीम तर माझ्या पुत्रांसाठी यमदूत बनला आहे.
माझ्या पुत्रांच्या प्रेतांचे ढीग असे काही रचत आहे, जसा महामारीचा प्रलय हाहाकार माजवतो. न जाणो हे युद्ध कधी समाप्त होणार आहे. महाराज, आजच्या दिवसाच्या युद्ध समाप्तीची घोषणा झाली. केवळ आजच्या दिवसाचं युद्ध समाप्त झालं आहे. उद्या पुन्हा युद्धारंभ होईल. कौरवांसाठी न जाणो काय घेऊन येणार आहे. गांधारी तिच्या पुत्रांचं दुःख कसं काय सहन करू शकणार. संजय, तू मला गांधारीच्या कक्षात घेऊन चल. जशी आज्ञा महाराज. महाराज, महाराणींच्या कक्षात अंधार आहे. कक्षात अंधार आहे, परंतु का? गांधारी, गांधारी, गांधारी. थांबा महाराज, मी दीप प्रज्वलित करतो. नाही संजय, अंधाराचा राहू दे. परंतु का गांधारी? महाराज, आपल्या आयुष्यात तसाही दिव्याच्या उजेडाला काहीच अर्थ नव्हता. कारण नशिबाने तुमची दृष्टी हरवून नेली आणि मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली. परंतु आपल्या मनात ज्या ज्योतीमुळे उजेड होता, त्या ज्योती देखील विझू लागल्यात. गांधारी, हे तू काय बोलते आहेस? महाराज, या अगोदर आपल्या जीवनात आपल्या 100 पुत्रांमुळेच उजेडच उजेड होता. जसं पौर्णिमेच्या रात्री जसं चंद्रदेव आणि तारे उजळून निघतात, परंतु या महाभारताच्या संग्रामात जसजसं आपल्या एक एक पुत्राच्या मृत्यूचा अश्रूप समाचार मिळत जातोय, तर असं वाटतंय की ताऱ्यांनी खचून भरलेल्या आकाशातील एक एक तारा निखळत चाललाय आणि पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला मृत्यूच्या अमावस्येचा अंधकार हळूहळू गिळत चाललाय. महाराज, या भयानक युद्धाचा अंधकार एक एक करून आपल्या सर्व पुत्रांना गिळून टाकेल महाराज. आणि मग आपलं सगळं आयुष्य अमावस्येच्या रात्रीसारखं न संपणाऱ्या रात्रीतला अंधार बनून राहील. महाराज, या शापित रात्रीचा अंधार, या महालातला दीपक भले कसा काय दूर करू शकणार. शुभ शुभ बोल गांधारी, शुभ शुभ बोल. महाराज, शुभ बोलण्याने आपल्या जीवनातलं हे कटू सत्य अमृतात तर परिवर्तित होऊ शकत नाही ना. परंतु सत्य तर हे की गदाधारी भीमाने माझे पुत्र आदित्य केतू, भवाशी, कुंडोदर, सुनाभ, विशालाक्ष, महोदर आणि पंडितक, ज्यांना मी माझं दूध पाजून पाजून अतिशय प्रेमाने वाढवलं होतं, त्यांचा वध किती निर्दयतेने केलाय महाराज. तुम्हाला ठाऊक नाहीये महाराज, माझ्या एक एक पुत्राच्या मृत्यूमुळे माझ्या छातीत एक एक घाव बनत चाललाय महाराज. माझ्या छातीची आता चाळण झाली आहे महाराज. समजत नाहीये की माझ्या या आईपणाला कोणत्या निसंतान आईची दृष्ट लागली आहे महाराज.
कोणत्या निसंतान आईची दृष्ट लागली आहे. गांधारी, धीर धर गांधारी. आपल्या पुत्रांना तर वीरगती प्राप्त झाली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी इतका शोक करणं योग्य नाही आहे. आणि त्यात आपल्या पुत्रांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी दुर्योधन, दुःशासनासारखे माझे वीर पुत्र अजून जिवंत आहेत. युवराज दुर्योधन नक्कीच पांडवांना याचा दंड देईल, दंड देईल. हे युद्ध आपण नाही जिंकू शकणार, नाही जिंकू शकणार आपण हे युद्ध. ज्या प्रकारे आज माझ्या 7 भावांची हत्या झाली, तशाच प्रकारे आपण सर्वजण एक एक करून मारले जाऊ. हे तू काय बोलतो आहेस भाच्या? सत्य तेच बोलतोय मामाश्री, सत्य. ज्या सेनेचा नायकच शत्रूच्या बाजूने असेल, ती सेना तर जिंकलेलं युद्ध सुद्धा हरून जाईल. आपण सुद्धा हे युद्ध हरणार आहोत आणि आपले प्राण गमावून बसणार आहोत मामाश्री. भ्राताश्री, तुम्ही त्या बंडखोरांची नावे तर सांगा, जे आपल्या सैन्यात घुसून शत्रूला साथ देत आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या भावांचा वध झाला. भ्राताश्री, मी त्या बंडखोरांना त्याच प्रकारे तुमच्या चरणांची आणून टाकेन, ज्या प्रकारे मी तुमच्या आज्ञेवरून तुमच्याशी विद्रोह करणाऱ्या द्रौपदीला तुमच्या चरणात आणून टाकलं. तुम्ही केवळ मला आज्ञा द्या आणि त्या बंडखोरांची नावे सांगा. मी सांगतो त्या विद्रोहींची नावं. अंगराज कर्ण, तुम्ही तर युद्धात भाग देखील घेतला नाहीये, मग तुम्हाला हे कसं माहित असू शकतं? खूप सोपं आहे दुःशासन, खूपच सोपं. जो कौरवांमध्ये राहून देखील कौरवांचा नाहीये, तो पांडवांचा आहे. जो इथे देखील आहे आणि तिथे देखील, आणि जो नापूर्णपणे तिथे आहे आणि नापूर्णपणे इथे, त्या सर्व नावांच्यात सर्वात वरचं नाव पितामह भीष्मांचं आहे. ज्यांना पांडव प्रेमाने त्यांच्या पाशात बांधून ठेवलं आहे. कौरव सेनापतींनंतर या रोगाची लागण आचार्य द्रोणांना देखील झाली आहे. आचार्य द्रोणांना तर पांडवांमध्ये त्यांचे प्रिय शिष्य दिसत राहतात. त्यांच्या नंतर गुरुकृपाचार्य, जे अजूनपर्यंत पांडवांवर त्यांची गुरुकृपा अबाधित ठेवून आहेत. भ्राताश्री, जर पितामह भीष्म सेनापती असून पांडवांचा वध करत नाहीयेत, तर दुसरा कोणी तो कसा करू शकेल? हो, कौरवांच्या विजयाच्या मार्गात पितामह हिमालयासारखे उभे आहेत. अरे, कोणी ठरवलं तरी काय करू शकतं? हो, सांग कर्णा, काय करायचं आता? विजय पथावर पुढे कसं जायचं? सरळ साधा उपाय आहे. जो दगड मार्ग अडवून पडलेला असेल, त्याला मार्गातून दूर करा. बरोबर बोलत आहेत अंगराज कर्ण भाच्या, बरोबर बोलत आहेत. जोपर्यंत शत्रूची साथ देणारा कौरव सेनेचा सेनापती बनून राहील, आपण हे युद्ध नाही जिंकू शकणार. आपला सेनापती तर तो योद्धा झाला पाहिजे ज्याला पांडवांबद्दल प्रेम नाही, घृणा वाटत असेल. घृणा लक्षात ठेव. शत्रूचा कट्टर शत्रूच खरा मित्र असतो. हो मामाश्री, हो. तुमच्या संकेतामध्ये लपलेली तुमची मनोकामना मी व्यवस्थित जाणून आहे, कारण माझी देखील तीच कामना आहे. मित्र कर्णा, विचारायची आवश्यकताच नाही मित्रा. मी स्वतःच प्रतीक्षा करत होतो. तुझ्याशी माझी मैत्री आणि पांडवांशी माझं शत्रुत्व दोन्हीही निभावण्याची. मी तयार आहे. परंतु पितामह भीष्म सेनापती असेपर्यंत मी युद्ध न करण्याची प्रतिज्ञा नाही मोडू शकत. तुला प्रतिज्ञा मोडण्याची आवश्यकता नाहीये. मी पितामहांकडून सेनापतीपद काढून घ्यायला चाललोय.
पितामहांच्या आदराखातर आता जर आपण गप्प बसलो तर एक एक करून माझे सगळे भाऊ मारले जातील. माझे सगळे भाऊ मारले जातील. पितामह, पितामह. दुर्योधन, आज तागायत युद्धभूमीवर कोणत्याही शस्त्राच्या प्रहाराने माझ्या मनावर इतका खोल घाव केला नव्हता जितका तुझ्या आजच्या बोलण्याने केला. तू माझ्यावर शंका घेतो आहेस की मी पक्षपात करतोय म्हणून? कौरवांच्या सैन्यात राहून पांडवांना साथ देतोय म्हणून? यात खोट ते काय पितामह? युद्धभूमीवर पांडवांच्या प्रती तुमचं प्रेमच आपल्या विजयाच्या आड येतंय. हो हो, माझा अपराध माझं पांडव प्रेम आहे आणि याच प्रेमाला मी माझी प्रतिज्ञा बनवलंय की मी पांडवांचा वध नाही करणार. भले ही कौरव मग मारले गेले तरी चालतील. हा पितामह, जर तुम्ही पांडवांना मारू इच्छित नसाल तर सोडून द्या सेनापती पद. दुर्योधन, यात इतका क्रोध करण्याची काय आवश्यकता आहे पितामह? युद्ध कोड कौतुक करण्यासाठी नाही केलं जात. तू तुझ्या पितामहांचा अपमान करतोयस. तुझ्या पितामहांचा अपमान. अपमान तर तुम्ही करता आहात पितामह. युद्धभूमीचा अपमान, शस्त्रांचा अपमान आणि सगळ्यात जास्त आम्हा कौरवांच्या शौर्याचा अपमान, ज्याला तुमच्या पांडव प्रेमाने पराजयाच्या सीमेपर्यंत आणून उभं केलंय. आणि मी हे कदापि सहन नाही करू शकत की पांडवांनी कौरवांवर राज्य करावं. मला कोणत्याही परिस्थितीत पांडवांच्या मस्तकांना माझ्या समोर झुकवायचं आहे. पांडवांची मस्तकं त्यांच्या ज्येष्ठांच्या आदरापुढे आणि मग त्यांच्या आदर्शांच्या समोर झुकत असतात आणि ते देखील केवळ त्यांच्या इच्छेने. कोणी इतर त्यांना नाही झुकवू शकत. झुकूच शकतात, परंतु तुम्ही स्वतः ना पांडवांच्या मस्तकांना झुकवू इच्छिता आणि ना कुणा दुसऱ्याला ती झुकवण्याची संधी देऊ इच्छिता. म्हणूनच तुमची कौरवांच्या सेनापतीचं पद त्या गण्याची इच्छा नाहीये. सोडून द्या, सोडून द्या सेनापती पद आणि मग बघा कशा गर्वाने ताठ असणाऱ्या मानांना अंगराज कर्ण झुकण्यासाठी विवश करतो. तो भित्रट झुकवणार त्या पांडव वीरांना ज्याने अर्जुनाच्या हातून वारंवार स्वतःच्या शस्त्रांचा अपमान करून घेतलाय. विसरलास? जेव्हा महाराज विराटांचं गोधन चोरण्याच्या प्रयत्नात तो अर्जुनाकडून 3 वेळा पराभूत झाला होता. तू कर्णाचा तो इतिहास विसरून गेलायस का? जेव्हा चित्रसेनाने तुला बंदी बनवलं होतं तेव्हा तुझा हाच मित्र कर्ण पराभूत होऊन युद्धभूमीवरून पळून गेला. दुर्योधना, तू स्वतः मित्रप्रेमामध्ये आंधळा होतोयस आणि माझ्यावर आरोप करतोयस पांडवांच्या प्रेमात आंधळा झाल्याचा. परंतु काय? मी जिवंत असेपर्यंत कर्ण कौरव सेनेचा सेनापती नाही बनू शकत. मी एका पळपुट्याच्या हातात हस्तिनापुराची सुरक्षा नाही सोपवू शकत. अर्थात तुमची पांडवांनी हरावं आणि आम्ही जिंकावं अशी इच्छाच दिसत नाहीये. युवराज दुर्योधन, केवळ मी या कौरव कुळाचा विनाश होण्यापासून थांबवलाय. पण जर मीच पांडवांच्या आणि कौरवांच्या मधून बाजूला झालो तर हा विनाश कुणी नाही थांबवू शकणार. आणि या भ्रमात राहू नकोस की तुझा मित्र कर्ण तुझ्यासाठी विजयश्री खेचून आणेल. अरे काय 100 कर्ण जरी असले तरी हा चमत्कार नाही करू शकणार. कारण ज्या पक्षाची साथ स्वतः भगवान श्रीकृष्ण देत आहेत त्या पक्षाला कुणी पराभूत करू शकत नाही. पितामह, या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत. सत्य तर हेच आहे की तुमची पांडवांचा मृत्यू बघण्याची इच्छा नाहीये. त्या विषारी नागांना जिवंत बघण्यासाठी त्यांच्या प्राणांवर माझ्या भावांना एक एक करून ओवाळून टाकलाय तुम्ही. दुर्योधन, कौरव सेनेचा प्रत्येक योद्धा हे सत्य जाणून आहे. केवळ तुम्ही या भ्रमात आहात.
की तुमचं हे षडयंत्र कुणालाच कळलेलं नाही. हा आरोप आहे माझ्यावर, खोटा आरोप. पितामह, प्रत्येक आरोपाच्या पाठी काही ना काही सत्य असतच. तू तुझ्या पितामहांवर शंका घेतोयस. शंका नाही, खात्री आहे. मला सुद्धा आणि सर्व कौरवांना देखील. तुम्ही सर्वजण पांडवांशी असलेल्या वैरामुळे आंधळे झालात. आता सर्वांचे डोळे उघडले. कुणी काही बोलत नाही, परंतु सगळेजण बघतायत की तुम्ही कौरवांशी कसा लपून छपून विद्रोह करताय ते. मी विद्रोह करत नाहीये. जर तुम्ही विद्रोह करत नाही आहात तर पांडवांचा विरोध करा, पांडवांचा वध करा. मी त्यांचा वध नाही करू शकत. मी माझी प्रतिज्ञा नाही मोडू शकत. प्रतिज्ञा नाही मोडू शकत तर सेनापती पद सोडून द्या. सेनापती पदाचा त्याग केला तर हस्तिनापुराच्या सुरक्षेची प्रतिज्ञा मोडली जाईल. पद नाही सोडू शकत, प्रतिज्ञा नाही मोडू शकत तर मग काय करू शकता? केवळ पांडवांना सहाय्य आणि कौरवांचा विनाश. दुर्योधन मेला समजा तुमच्यासाठी दुर्योधन, आणि सर्व कौरव देखील मेले तुमच्यासाठी. ही घ्या, घ्या तुमच्या हातात ही तलवार आणि माझा आणि सर्व कौरवांचा वध करून टाका. त्या पांडवांच्या हातून मरण्यापेक्षा हे चांगलंच आहे की आम्ही सगळे तुमच्या हातून मरतो. जगाला बघू देत जगाला की पांडवांच्या प्रेमा खातर तुम्ही तुमच्या दुसऱ्या नातवांचं रक्त सांडलंय. पितामह, माखून घ्या तुमच्या हातांना तुमच्या नातवांच्या रक्ताने. तुमच्या प्रिय 5 पांडवांचं रक्त सांडण्याची इच्छा नाहीये ना तुमची? परंतु 100 कौरवांचं तर रक्त तुम्ही सांडू शकता, ज्यांची तुम्हाला घृणा वाटते. दुर्योधन, करत रहा अन्याय, करत रहा पक्षपात, करून टाका आम्हा सगळ्यांचा वध. नाही 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 दुर्योधन, आता हा आरोप मी अजून सहन नाही करू शकत. तुझ्या या आरोपाची दुर्गंधी माझ्या शरीराच्या रोमातून येते आहे. माझं संपूर्ण अस्तित्व या दुर्गंधीमुळे अपवित्र झालेलं आहे, अपवित्र झालंय. मी ह्याला पवित्र करेन. मी पांडवांच्या रक्ताने माझं अस्तित्व पवित्र करेन. मी गंगा पुत्र भीष्म प्रतिज्ञा करतो की मी गंगा पुत्र भीष्म प्रतिज्ञा करतो की मी पांडवांचा वध करेन आणि या पृथ्वी लोकाला निष्पांडव करून टाकेन. अन्यथा मी स्वतःच प्राणांचा त्याग करेन. निष्पांडव करून टाकेन, निष्पांडव करून टाकेन, निष्पांडव करून टाकेन.